थंडीची चाहूल लागली की सगळ्यात महत्त्वाचं जे खाण्यातलं व्यंजन आहे ते म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. मेथी भरपूर येते आता, तर आज भाकरी केली होती. भाजीचा कंटाळा आला म्हणून 2 वांगे घेतले. अशा पद्धतीने गॅसवर जाळीवर छान भाजून घेतले. हे वांगे भाजत असताना याला तेल लावायची आवश्यकता नसते. हे कोवळे भाजीचे वांगे आहेत आणि त्यांना असं छान भाजून घेतलं मी. आता भाजल्यानंतर याच्यावरची जी साल असते ना, ती पूर्ण काढायची नाही आहे. तर अशीच अलगद वरची साल फक्त काढून घ्या या पद्धतीने. मग टेस्ट बघा काय सुंदर येते वांग्याला. आता वरचं फक्त खपलं काढून घेतलं आणि आता ह्या वांग्याला आपल्याला चेक करायचं आहे की त्याच्या आतमध्ये आळी तर नाही ना, कारण ही आळी खूप घातक असते. जर आतड्याला लागली तर ही आळी मरत नसते असं म्हणतात, ते अंडे तयार करते. आता एका शेतकऱ्यानेच मला सांगितलेलं आहे ही गोष्ट की ताई, भाजी करताना वांग्याचं भरीत करताना त्याच्या बियांवरचा जो लेयर असतो ना, तर त्या लेयरच्या आतमध्ये आळी लपलेली असते. तर ती लेयर असे चेक करायचे उलगडून, मगच भाजी किंवा भरीत करायला घ्यायचं. अख्खं वांगं कधीच चुलीत टाकू नका किंवा मग अख्ख्या वांग्याचं भरीत करू नका. आणि केलं तर त्याला व्यवस्थित चेक करा. ह्या पद्धतीने वांगं चेक करून झालं. आता भाज्या घेतल्यात. कच्ची मेथीची भाजी घेतली, छानपैकी गड्डी कापून घेतली आहे, धुवून मग कापायची आहे. आणि एक छोटा टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि कांदा. हे तर सलाड मस्त. आणि असं कच्चं वांग्याचं भरीत म्हटलं की इतकं पोटभर आणि मस्त जेवण होतं. वांग्याचं भरीत जोपर्यंत तुम्ही हाताने असं कुचकरत नाही, त्याला प्रॉपर मॅश करत नाही, तोपर्यंत त्या वांग्याच्या भरीताला टेस्ट येत नाही. म्हणून असंच रगडून रागडून वांग्याचं भरीत तयार करायचं आहे. तर मी हे निखळ वांगं का नाही घेतलं, तर काहींना मूळव्याधीचा त्रास होतो. फक्त वांगं खाल्लं की त्रास होतो. म्हणून मग याच्यात जर ह्या भाज्या मिक्स केल्या तर भरीत खाल्ल्याचाही आनंद मिळतो आणि कामही होतं. भाज्या पोटात जातात सगळ्या. चवीप्रमाणे तिखट टाका, मीठ टाका आणि थोडं भाजलेल्या जिऱ्याची पूड टाका. आता हे सगळं टाकून झालं आहे. आता याच्यावर मस्त अशी तेलाची धार सोडायची आहे. मग छान तेल टाकायचं कच्चं आणि थोडा निंबू पिळायचा. हे पिळल्यानंतर रँडमली असं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मिक्स झालं की वांग्याचं भरीत रेडी आहे. याला गरम करायचं नाही किंवा परतवायचं नाही आहे, असंच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने वांग्याचं भरीत तयार आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीचं भरीत आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बाजरीची भाकरी कशी केली पाहिजे असेल तर कमेंट करा.